जनता पार्टीचा सुरू केले सुरू केले सुरू केले सुरू केले विमानसेवा सुरू केले। खासदार प्रणिताई शिंदे गोव्याला जावा, गोव्याला जावा, खासदार प्रणिताई शिंदे गोव्याला जावा, गोव्याला जावा। सर, आज खासदार प्रणिताई शिंदेच्या विरोधात तुम्ही आंदोलन केलेलं आहे, काय नेमकं? हे आंदोलन नाही, हे काँग्रेसचे माझे सहकारी मित्र चेतन भाऊ नोरडे यांनी काही दिवसापूर्वी विमानतळासमोर एक आंदोलन केलं होतं, सांग सांग भोलानाथ विमानसेवा सुरू होईल का? तर चेतन भाऊंना मी बोलानाथ नाही, आनंद जाधव भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा ठासून सांगतोय की येत्या 9 तारखेला सोलापूरमधून विमानसेवा सुरू होते आणि त्याचं तिकीट आदरणीय खासदार प्रणिताई शिंदे आणि चेतन भाऊ नोरडे या दोघांचं तिकीट काढलेलं आहे, तिकीट कन्फर्म आहे। तुम्ही त्या विमानातून प्रवास करून सोलापूरमधून विमानसेवा सुरू झाल्याची खात्री बसून करून घ्यावी, त्यासाठी मी हे तिकीट काढलंय त्यांना। काय सांगायला खरं तर विमानसेवा वगैरे आणि खासदार म्हणाल्या होत्या की सोलापूर विमानसेवा सुरू होऊ शकत नाही। आदरणीय प्रणिताई शिंदे खासदार होण्यापूर्वी आणि खासदार झाल्यानंतर त्यांनी कायम विमानसेवेच्या बाबतीत त्यांचा एक कायम नकार घंटा आहे। त्यांना वाटत होतं की ही सोलापूरची विमानसेवा सुरू होणे यासाठी त्यांची वक्तव्य होती। वारंवार त्यांनी सोलापूरची फसवणूक केली। लोकसभेच्या निवडणुकीत ताई तुम्ही चिमणी आणि विमानसेवा यावरून जी धुळपेक केली, ताई भारतीय जनता पार्टी सरकार या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिलेला शब्द पाळणारं सरकार आहे। राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेला जो शब्द होता सोलापूरला तो त्यांनी पूर्ण करून दाखवला आहे। उजनीची दुहेरी पाईपलाईन असेल किंवा हा विमानसेवेचा प्रश्न असेल, दोन्ही प्रश्न मार्गी लागले आहेत आणि ताईंनी थोडी सकारात्मक दृष्टी ठेवावी। आणि माझे सहकारी मित्र चेतनदादा नरोटे, आपण भोलेनाथकडून जे उत्तर मागता ते मला देखील तुम्ही भोलेनाथकडून सांगा, ताईंनी खासदार होण्यापूर्वी किती लोकांना आश्वासन दिलं होतं, किती लोकांना आमदार केलं होतं, त्यातल्या किती लोकांना तुम्ही आमदार केलात। त्यामुळे भोलेनाथनं आम्हाला हे पण उत्तर द्यावं की ताई तुम्ही निवडणुकीत कोणाकोणाची माती केली काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याची। त्यामुळे भोलेनाथचं हे उत्तर मला भोलेनाथ द्यावं। नेता तिकीट काढलात, पण आता त्यांना कशा प्रकारे मी हे तिकीट कन्फर्म आहे, त्यामुळं हे त्यांना व्हॉट्सअप दोघांनाही व्हॉट्सअप करणार, दोघांनाही मेल करणार, दोघांच्याही घरी हे तिकीट मी पोस्ट करणार आहे। आणि ह्यांनी ते फक्त मोबाईलवर दाखवायचं आहे, तिथे गेटपास दाखवायचं आणि ते आज जाऊ शकतात। तिकीट कन्फर्म आहे दोघांचंही। आणि कशा प्रकारचं सीट हे आदरणीय ताई असतील किंवा चेतन भाऊ असतील, मी खास त्या विमान तिकीट बुक करण्याला आग्रह मागणी केली की बाबा एखादी विंडो सीट ठेव, जेणेकरून त्यांना खात्री पडेल की बाबा मी सोलापूरमधून उडतोय। त्यामुळे मी एक विंडो सीट देखील बुक केले। त्यामुळे आदरणीय ताईंनी त्या विमानात बसावं आणि आम्हाला सोलापूरनं विमानात दर्शन द्यावं। तुमच्यासाठी खास विंडो सीट बुक केली आहे आणि हे तिकीट बुक करण्यासाठी दोन्ही मिळून 11,000 रुपये खर्च आलाय। ताईंनी आंदोलन केलं त्याचं यश आहे असं म्हणणं आहे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं। साहेब, असं जर त्यांच्या आंदोलन यश असं हा त्यांचा बोलघेवडेपणा आहे। त्यांनी असे रोज आंदोलन करावे, मग काय अडचण नाही। आम्ही जनतेला जे जे आश्वासन दिले ते पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि आदरणीय देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत। आम्ही कुणी आंदोलन केलं म्हणून कुणाच्या आंदोलनात दखल घेऊन हे झालं नाही। भारतीय जनता पार्टीनं आदरणीय मोदीजींनी जे स्वप्न दाखवले त्या सगळ्या स्वप्नाची पूर्तता भारतीय जनता पार्टी करणार आहे।